महादेव नाम वदे नित्यमुखे, महादेव नाम वदे नित्यमुखे, तेथे सर्व सुखे वसताती. शिवनामे काम क्रोधाचे दहन, त्रिविध ताप शमन पावताती. शिवनामे भुक्ती शिवनामे मुक्ती, चुके आता याती शिवनामे. रिद्धी सिद्धी हात जोडिती तयासी, मुखी अहर्निसी शिवजया. शिवनामे काम क्रोधाचे दहन, त्रिविध ताप शमन पावताती. एका जनार्दनी शिवनाम सार, एका जनार्दनी शिवनाम सार, भवसिंधू पार पावावया. शिवनामे काम क्रोधाचे दहन, त्रिविध ताप शमन पावताती. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे आ. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. पशूनां पतिं पापनाशं परेशं, गजेन्द्रस्य कृतिं वसानं वरेण्यं. जटाजूटमध्ये स्फुरद्गाङ्गवारिं, महादेवमेकं स्मरामि स्मरारिम्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि, तन्नो रुद्र प्रचोदयात्. तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वरा. यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः. विठाला महादेव नाम वदे नित्यमुखे, तेथे सर्व सुखे वसताती. शिवनामे काम क्रोधाचे दहन, त्रिविध ताप शमन पावताती. विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे तपोवन, तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी
रामनाथ यात्रा महोत्सव तपोवन महादेवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेली ही कीर्तन रूपी सेवा. या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा 5 चरणांचा हा अभंग असून शिव महात्म्य प्रकरणातील हा अभंग आहे. आणि या अभंगाद्वारे संत एकनाथ महाराज भगवान शंकराच्या नामाचं महात्म्य म्हणजे महादेवाच्या नामाचं महात्म्य वर्णन करतात. विठ्ठला आज या प्रसंगी उपस्थित सर्व भजनी मंडळ, अभंग नवीन आहेत, थोडंसं समजून घ्या. पकवाज वादक सुंदर आहेत, सर्व गायनाचार्य मंडळी, विनेकरी आणि जमलेले श्रोते मायबाप. या तपोवन गावाचं एक वैशिष्ट्य असं आहे, पवित्र असं तीर्थक्षेत्र पाहून मनाला आनंद झाला. तुमच्या गावामध्ये असलेली माझी पहिलीच सेवा आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग येणं म्हणजे परमभाग्य आहे. अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे निक्षिपेत, पण तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भवती सांगितले. म्हणजे तीर्थक्षेत्राला महत्व आहे किंवा तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया. अशा प्रकारे या तीर्थस्थान असलेल्या तपोवन गावामध्ये सुंदर अशी सेवा करण्याचा योग आला. आणि भगवान शंकराचं अधिष्ठान ज्या गावाला लाभलंय त्या गावामध्ये महादेवाचं वर्णन करणारा अभंग आजच्या दिवशी घ्यावा असं मी ठरवलं. आणि भगवंताच्या नामाचं म्हणजे महादेवाच्या नामाचं महत्व वर्णन करण्यासाठी हा अभंग नाथ महाराजांचा निवडलेला आहे. तुम्ही म्हणाल हाच अभंग सापडला का महाराजाला एवढ्या गाथ्यामध्ये, एवढा अवघड अभंग असं वाटेल भजनी मंडळाला. पण कसं आहे, नेहमीचेच अभंग आपले शिवभोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव, हरिहरा भेद, कधीतरी नवीन अभंग घेण्याचे कष्ट आपण घेतले पाहिजे. कधीतरी गाथा उघडून सर्व अभंगावर चिंतन झालं पाहिजे, हा एकमेव उद्देश आहे. विठाला कमी करा. चला, भगवान शंकर भोलेनाथ आहेत. भोलेनाथ म्हणजे भोळे आहेत, म्हणजे निष्कपट आहेत. निष्कपट, मनामध्ये कुठलंही कपट नाही. असे कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, असे भोळे आहेत. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. भोळे आहेत म्हणजे तुम्ही म्हणाल जो भक्त निष्कपट असतो म्हणजे परमार्थामध्ये जास्त हुशारी करत नाही, भगवंताच्या नामावर दृढ श्रद्धा ठेवतो आणि ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा, म्हणजे तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण. असा जो भोळा भक्त आहे ज्याची श्रद्धा दृढ आहे, भगवंतावर ज्याची दृढ श्रद्धा आहे, सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. असा जो दृढ आहे, सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढ भूमी, पतंजली सांगतात. तर असा जो आहे दृढ भक्त, त्याच्यासाठी देव भोळा होतो. भोळा म्हणजे निष्कपट, म्हणजे त्याच्यावर जर भार टाकला, भाव ठेवला तर जीवनाचं सार्थक होतं. आणि आपल्या इच्छित मनोकामना तर पूर्ण करणं ही सकाम भक्ती आहे. परंतु देवा तुझ्यावर माझा भाव ठेवला तर माझं जीवन सार्थक होईल, असं जीवन सार्थक करणारे भोलेनाथ आहेत. भगवान शंकराच्या दरबारामध्ये उच्च नीच काही भेद नाही, उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून. इथं भाव महत्वाचा आहे. बाकी यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. कोणत्या कुळातला आहे, शुद्ध ही न काही न पाहासी कुळ, आणि येवोनी निर्मळ वास देही, करीशी निर्मळ वास देही. अशा प्रकारचा भगवंत आहे, त्याला फक्त दृढ भाव पाहिजे. तस्मात देवा कारणे, तस्मात देवा कारणे भाव तस्मात.
एक भावची कारण. फक्त भाव पाहिजे देवाला. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. असा भोळा शंकर, इच्छित मनोकामना पूर्ण करणारे महादेव. महादेवाचं वर्णन अनेक पुराणामध्ये शास्त्रामध्ये केलेलं आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले. आपल्या संप्रदायाचे मूळ सुद्धा महादेवच आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रसाद. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार. ही परंपरा मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळ तेतोनिया. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकचारी भागवत. आपल्या संप्रदायाचे मूळ सुद्धा भगवान शंकर आहेत. किंवा एके ठिकाणी नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव आहेत. होनी वैष्णव जो का निंदी सदाशिव, त्याचे न पाहावे वदन मूर्खा होनी मूर्ख पूर्ण सांगितलं. कारण भक्तीचा सोहळा शिवे दाविला सकळा. असे भगवान शंकर आणि विष्णू वेगळे नाहीत. शिव आणि विष्णू एकची प्रतिमा, ऐसा ज्याचा नेमा सदोतीत. आपल्याला नरहरी सोनाराची कथा माहीत आहे. नरहरी सोनारांना असं वाटायचं की शिव आणि विष्णू वेगळे आहेत. मग त्यांना एक सावकार आला आणि करदोडा करायचा म्हणले मला विठ्ठलाला. करदोडा म्हणजे कमरेला. आणि मग त्यांनी ठरवलं ठीक आहे म्हणले, पण मी विठ्ठलाकडे येत नाही म्हणले, मी महादेवाचा भक्त आहे. मग आता ते सावकार म्हणला महादेव आणि विठ्ठल एकच आहेत नरहरी महाराज. ते म्हणले नाही नाही, मी भेद समजतो. मग भेदबुद्धी काढण्यासाठी देवाला हा प्रसंग घडून आणावा लागला. मग माप घ्यायला गेले, परंतु ते कमी पडू लागलं. ते म्हणले डोळ्यावर पट्टी बांधून चला. गेले, माप घेऊ लागले, तर विठ्ठलाच्या मूर्तीत त्रिशूळ, डमरू, साप असा शृंगार कुणाचा, महादेवाचा त्यांना जाणवला. पुन्हा डोळे उघडले, पुन्हा बघितलं, दोनदा तीनदा असं झाल्यावर लक्षात आलं की शिव आणि विष्णू वेगळे नाहीत. हरिहरा भेद नाही करू नये वाद. मग लक्षात आल्यावर त्यांनी हात जोडले. म्हणून पांडुरंगाच्या डोक्यावर आताही शिवलिंग आहे. पांडुरंगाच्या डोक्यावर शिवलिंग आहे. ते याचंच प्रतीक आहे की हरिहरा भेद. असा कोणी भेद करू नये की शंकर वेगळे आणि विष्णू वेगळे. ब्रह्मदेव आले विष्णूला विचारायला. बरोबर विष्णू म्हणले बघ म्हणले सगळे माझ्या पोटामध्ये सृष्टी आहे आणि उत्पत्ती पालन संहार करणारे हे तिघायचे काम. तिघायला एकच शक्ती 3 रूपानं नटलेली आहे आणि 3 प्रकारचे कामं करते. म्हणजे उत्पत्तीचं काम ब्रह्मदेवाकडे दिलंय, पालन पोषण करण्याचं विष्णूकडून, संहार करायचं काम महादेवाकडे दिलेलं आहे. बरं, उत्पत्ती स्थिती लय म्हणायचं त्याला. उत्पत्ती स्थिती लय. तर किंवा जे कोणी इंग्रजीत समजणार असले, गॉडची व्याख्या चांगली आहे. गॉड जी म्हणजे जनरेटर, ओ म्हणजे ऑपरेटर आणि डी म्हणजे डेस्ट्रॉयर. म्हणजे उत्पत्ती स्थिती लय जो करतात हे 3 देव प्रमुख आहेत. मग हे 3 वेगवेगळे नाहीत, एकच शक्ती. जेव्हा ते काम करते तेव्हा तिला ते नाव आलं. जसं मी एकटाच आहे, पण मला तुम्ही आता महाराज म्हणतात, मी शाळेत गेल्यावर मला गुरुजी म्हणतात. महाराज आणि गुरुजी एकच, वेगळे नाहीत. परंतु असं वाटते. उदाहरण सांगतो, एका गुरुकडं 2 शिष्य शिकायला होते आणि गुरुजी म्हणले माझा एक पायाला काही जखम झाली, दुखू लागलं तर तुझ्याकडे ह्याची सेवा करायची. दुसऱ्याला एक पाय वाटून दिला. एक दिवशी एक शिष्य गैरहजर राहिला, कराड साहेब. आणि मग गैरहजर राहिल्यावर गुरुजी म्हणले आज माझा हे पाय दुखालाय. तो म्हणला गुरुजी मी हे पाय वाटून घेतलाय, याचं मी काय गुत्त घेतलेलं नाही, मी ह्याची सेवा करणार नाही. आणि मग त्यानं गुरुजी म्हणले नाही नाही तसं जमणार नाही, तुला ह्याची बी सेवा करावं लागल. त्याला राग आला, त्यानं एक लाकूड घेतलं आणि गुरुजीच्या ह्या पायावर मारला. आता मला सांगा, तो काय म्हणला मी ह्याच पायाची सेवा निष्ठेनं करणार. याला काय निष्ठा म्हणायची का हो? कारण तुका म्हणे एका देहाचे अवयवन सुख दुःख जीव भोग पावे. अरे बाबा, पाय 2 असले तरी एकाच गुरुचे आहेत. तसे शिव विष्णू आणि ब्रह्मा वेगळे नाहीत, एकच आहेत. विठाला भगवान शंकर भोलेनाथ आहेत. त्यांच्या दरबारात सेवा चालू आहे. उपमन्यू कारणे कैसी धावसी लवलाही, पाजी प्रेम पाना शिर सागरा ठाई. उपमन्यूने एक वाटीवर दूध मागितलं तर शिराचा समुद्र दिला. असे भोलेनाथ आहेत. रावण एकदा म्हणाला, रावण भोलेनाथाचा भक्त होता बरं. रावण सुद्धा, रावणानं भक्ती फार मोठी केलेली आहे. कुणाची? भगवान शंकराची. मी तर म्हणतो खरा भक्त रावण शंकराचा. बरं, दुष्ट होता याच्यात वादच नाही. रावण म्हणजे दुष्टच आहे आणि राम म्हणजे चांगलेच आहेत. पण रावणाचा एक गुण सांगालो की तो भगवान शंकराचा निश्चिम भक्त होता. एकदा त्याला बसला असताना काही कमळ व्हायचे होते शंकराला, तर कमी पडले, तर एक शिर कमळ त्यानं दिलंय आणि आपल्या शिराचा तंबोरा करून त्यानं महादेवाची भक्ती केली. महादेव प्रसन्न झाले होते. होणारच ना, एवढी भक्ती बघितल्यावर तपाला फळ असते, लक्षात ठेवा. मग तो राक्षस असो का देव असो, ज्यानं तप केलं त्याचं फळ भेटलंच पाहिजे. तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त गुजेविन हित
कोण सांगे. मग तपामुळं त्याला ते प्राप्त झालं होतं. दुष्ट का असताना राक्षस असताना, राक्षसांनी तर बऱ्याच सिद्धी मिळवल्या ना. हिरण्यकशिपूने एवढा वर मिळवला ना, पण तो राक्षस झाला. त्या त्रिपुराने त्यांनी वर मिळवला आणि 3 पुरे निर्माण केली होती आकाशामध्ये. तारकाक्ष, विद्युन, मालिन, मयासुरानं. ते ब्राह्मणाच्या आणि देवाच्या शापाला अभेद्य असे पुरं होते, पण ते माजले पुन्हा नंतर. राक्षस वर घेतात आणि माजतात, म्हणजे ज्याची खावी पोळी त्याची वाजवाई टाळी करीत नाहीत. मग देवाच्याच विरोधात उभा राहिल्यावर भगवान शंकरानं ते त्रिपुरांतक म्हणतात ना, ते नष्ट केल्यावर मग सगळ्याला आनंद झाला. तसंच हिरण्यकशिपूला मारावंच लागलं आणि पुन्हा ही वरदान घेऊन पुन्हा माजतात. म्हणजे तशातला रावण सुद्धा होता. मग रावणाचा आपला विषय चालू होता. एकदा त्याची आई पूजा करत बसली होती. रावण म्हणाला, हे वाळूच्या शिवलिंगाची पूजा करण्यापेक्षा मी तुला महादेवाचं आत्मलिंग आणून देतो. बघा शिव किती भोळे आहेत सांगालो. ठीक आहे म्हणले, आणून दे. गेला कैलासाकडे आणि जाता जाता त्याच्या मनात विकल्प असा निर्माण झाला की आत्मलिंग तर आणावंच, पण महादेवाची पत्नी फार सुंदर आहे म्हणला, तिलाही आपण घ्यावं. आता हे बघा ना कशी इच्छा असते राक्षसांची. पार्वतीलाही प्राप्त करावं म्हणला. मग महादेवाकडे गेला. महादेव प्रसन्न झाले. काय पाहिजे तुला? मला माझ्या आईसाठी आत्मलिंग आणि माझ्यासाठी तुमची पत्नी पाहिजे म्हणला. आता असं वरदान मागितल्यावर महादेव एवढे भोळे आहेत की पाहोनिया भक्त नाथा, पाहोनिया भक्त नाथा, स्वयं दे आपुले कांता, स्वयं दे आपुले कांता. शेवटचं पकवाज नीट लक्ष द्या. काय चालू होतं? रावणाला बघितलं, पाहोनिया भक्तनाथा आणि स्वयं दे आपुली कांता. कांता म्हणजे पत्नी. पाहोनिया भक्तनाथा, स्वयं दे आपुली कांता. आता एवढा कोणी उदार आहे का? आपली स्वतःची पत्नी सुद्धा महादेवानं दिली. उदार त्रिभुवन थोकडे सांगितलं. त्रिभुवन थोकडा आहे त्याला उदार ऐसा. तुझा ऐसा कोण उदारांची राशी, आपुलेची देशी दाता या हो. बरोबर लक्ष द्या. तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी. कोण आहे बाबा असा देतान पाहे मागे पुढे उदार त्रिभुवन थोकडे. नाथ महाराज वर्णन करतात. अहो समुद्र मंथनातून विष निघालं, हलाहल विष निघालं. सगळे देव घाबरले, कोणी विष पान करायला तयार नाही. परंतु देवी दैत्य सागर मंथन पे केले, त्या माझी अवचित हलहल सापडले. हलाहल नावाचं विष निघालं, ते तू असुरपणे प्राशन केले आणि निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. विठाला म्हणजे जगाच्या कल्याणासाठी विष प्राशन करतो तो महादेव. अमृत पितात तो देव आणि विष प्राशन करतो तो महादेव. विठाला मग पत्नी दिली रावणाला. मग पुन्हा नंतर विष्णूनं मोहिनीचं रूप घेतलं आणि आले समोर ब्राह्मणाचं रूप घेऊन. सांगितलं, ही खांद्यावर घेऊन चाललास, ही कुरूप स्त्री कुठं नेत आहेस तू? ते म्हणलं, ही पार्वती आहे, कुरूप नाही. बघ म्हणले, तर खरोखरच कुरूप स्त्री होती. विष्णूनं सोडविलं पार्वतीला आणि परत महादेवाकडे गेली. परंतु महादेवानं देताना मात्र भोळेनाथ कसे आहेत? भोळे आहेत. म्हणजे त्यांनी दिलं शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. असे भगवान शंकरांनी अनेक भक्तांना अनेक गोष्टी दिल्या आणि ज्या आपण देऊ शकत नाही. एक उदाहरण सांगतो. कोणी असेल तर मृत गुरुपुत्र परत आणून दिलता भगवान श्रीकृष्णानं सांदीपनीचा. तसंच
भगवान शंकराची भक्ती केली नागराज कंबल यानं, आणि त्याला जी ऋतुध्वजाची मदालसा होती ती परत आणून दिली. थोडक्यामध्ये कथा सांगतो, आपल्याला माहीत नसेल किंवा माहीत असेल, ऐकलेली असेल, की भगवान शंकर भोलेनाथ आहेत. गालव मुनीचा यज्ञ चालू होता. गालव मुनीचा यज्ञ रेवातीरावर सुरू होता आणि त्यांच्या यज्ञामध्ये राक्षस विध्वंस करायचे. जसं विश्वामित्राचा यज्ञ चालू असताना राक्षस विध्वंस करू लागले, म्हणून राम लक्ष्मणाला न्यायला विश्वामित्र यज्ञ रक्षणासाठी न्यायला आले होते. आणि ते यज्ञ रक्षणासाठी म्हणून घेऊन गेले आणि त्यांना शस्त्र अस्त्र विद्येत पारंगतही केलं, यज्ञही पूर्ण केला आणि सीता स्वयंवरालाही घेऊन गेले. पण रामाला त्यांच्या संगतीत ज्ञान मिळालं आणि राम त्यांच्यासोबत राहिले. तसंच या गालव मुनीला यज्ञ रक्षणासाठी कोणतरी पाहिजे होता, म्हणून त्यांना एक देवांनीच असं सांगितलं की तो एक अश्व जे घोडा आला आणि या घोड्यावर बसणारा एक राजपुत्र आहे, म्हणले तो शत्रुजित राजाचा मुलगा, त्याला घेऊन ये म्हणजे तुझा यज्ञ पूर्ण होईल. मग तो गेला त्या शत्रुजित राजाकडे, त्या कुणाला आणायला, ऋतुध्वजाला आणायला. ऋतुध्वजाला आणलं, यज्ञ पूर्ण केला. एक दिवशी पातालकेतू नावाचा राक्षस यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी येऊ लागला. मग या दोघांचं युद्ध झालं. तो वराह रूपानं आला होता. डायरेक्ट असं नाही, रूप पालटून येत असतात राक्षस. आताही राक्षस आहेत, फक्त मोठे दातन शिंग नाहीत म्हणून राक्षस असं समजा. खा प्यान मजा करा ज्याची वरती आहे तो राक्षसच आहे बरं. ईट ड्रिंक अँड बी मेरी, यावम जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत. चारवाकासारखी ज्याची विचारधारा आहे, भस्मीभूतस्य देश पुनरागमन कुत, असं म्हणणारे लोक आहेत. पुन्हा जन्म नाही, खा प्या मजा करा ऐश करो असं म्हणणारे राक्षस आहेत. हा, जीवत्वची हा, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंडीची, म्हणजे असे पाखंड राक्षस आज सुद्धा आहेत. आणि या राक्षसापासून आपणही सावध राहिलं पाहिजे. ते वरून गोड बोलतात पण हृदय तो हलाहलम, मधु तिष्ठती जीवाग्रे. वर मात्र मधुर वाणी असते पण आत मात्र हलाहल विष असते. असे राक्षस ओळखले पाहिजे. चला मग तो वरा रूपानं आलेला राक्षस ओळखला ऋतुध्वजानं आणि त्याच्या मागे लागला तर तो पातालकेतू होता. वरा रूपानं आलेला पातालकेतूनं लांब नेलं त्याला शत्रुजिताला आणि त्याच्या वाड्यापर्यंत गेल्यावर तो अदृश्य झाला. कुठं गेला पत्ताच नाही. पण तू तिथं एक कुंडला नावाची दासी त्या ह्याला ऋतुध्वजाला दिसली आणि तिथंच मदालसा झोपलेली पलंगावर यानं बघितली. दोघांची दृष्टादृष्ट झाली आणि तिची मात्र दुःखी होती. सोन्याच्या पलंगावर असूनही दुःखी होती. म्हणजे सोनं मिळालं म्हणजे सुखी आहे असं नाही बरं. सोनं मिळालं तरी दुःखी. तिचं कारण होतं त्या पातालकेतून तिला पळवून आणलं होतं. ती होती विश्वावसू गंधर्वाची कन्या. पळवून आणल्यावर तिला ठेवलं तिथं, परंतु ती दुःखी होती कारण तो राक्षस बळजबरीनं तिच्याशी विवाह करणार होता पातालकेतू. मग त्या कुंडला दासीनं ऋतुध्वजाला सांगितलं की असं प्रकरण आहे. मग ऋतुध्वज आणि ती अग्निप्रवेश म्हणजे आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झाली ती. पण तिला आकाशवाणी अशी झाली तिला कशी की एक राजा इथे येईल आणि तू त्याच्यासोबत विवाह कर, मरणाकडे जाऊ नको असं कोणी सांगितलं असेल. म्हणून ती थांबली होती. तर बघतात तर काय, तो घोडा आणि तो ऋतुध्वज आलेला होता. मग काय, त्या कुंडलीने सांगितलं ताबडतोब विवाह करा, पातालकेतू येईल म्हणले. पातालकेतू येण्याच्या अगोदर विवाह उरकणं गरजेचं आहे. मग त्या मदालसेचा आणि ऋतुध्वजाचा विवाह झाला आणि तो घेऊन जात असताना वाटेतच पातालकेतू आला. आता काय करायचं म्हणलं, संकट आलं. दोघांचं युद्ध झालं, तुंबळ युद्ध झालं. पातालकेतूला ऋतुध्वजानं आपल्या पराक्रमाच्या बळावर मारून टाकलं आणि गालव मुनीकडे गेला. तिथून घरी गेला शत्रुजित राजाकडे. त्यालाही आनंद झाला, आपला मुलगा सुनेला घेऊन आला. आपणही फॉरेनला जातो आणि तिकडलेच ते आंबाडा घेऊन येतात काही जण आणि इकडे आईवडिलाच्या दर्शनाला. पण तसा ऋतुध्वज नव्हता, पराक्रमी होता आणि योगवशात त्याला मदालसा मिळाली. दोघांचं अतिशय प्रेम होतं, सुखानं संसार चालला होता. पण इकडं पातालकेतूचा भाऊ तालकेतू मात्र त्याला भावाच्या मरणाचं वैर होतं आणि बदला घ्यायचा होता. बदला मात्र लय अवघड असते बरं. बदला द्यावाच लागतंय. ऋण वैर हत्या हे लय अवघड असते म्हणले. काही जण आता म्हणतात ना, खा प्या मजा करा, पण मांस खाता हौस करी आणि जोडोनी वैरी ठेवीला विठाला. थोडं एक्सप्रेस घेतो कारण भरपूर आपल्याला चिंतन अभंग पूर्ण झाला पाहिजे. थोडं समजून घ्या. मग कुठपर्यंत आलते आपली कथा,
ते दोघं जण सुखानं संसार करतलो, पण त्याचा भाऊ तालकेतू, त्याला भावाचा बदला घ्यायचा होता. तो शत्रुजित ब्राह्मणाचं रक्षण करण्यासाठी म्हणा, शिकारीसाठी म्हणा, तो वनामध्ये आला असता हा साधू वेश धारण करून बसला, म्हणजे असा महाराज झाला, डुप्लिकेट. जसा काल नेहमी हनुमंतरायाला भेटला होता जाताना, डुप्लिकेट बसला होता तिथं, पण तो ओळखला हनुमंतरायाला नंतर. तसा तो महाबळ भट एक आलता गोकुळामध्ये, आणि तो म्हणला मी भविष्य सांगतो कृष्णाचं. त्याला पाठ वरवंटे त्याच्या पाठीत बसल्यावर लक्षात आलं, म्हणजे डुप्लिकेट महाराज जास्त दिवस टिकत नाही. विठाला तो डुप्लिकेट महाराज होऊन बसला, असा जसं काय तपस्वी वाटालाय. एक तटस्थ मानसीन, एक सहजची आळसी, दोन्ही दिसती सारखी, पण वर्म जाणे तो पारखे असतो म्हणले. कारण दोन्ही दिसतात सारखे, पण त्याचं वर्ण बघावं लागतंय. मग ऋतुध्वजाला मात्र लक्षात आलं नाही. कोणतरी ब्राह्मण असेल, वंदन केलं, वेश धारण केलेल्या कुणाला, तालकेतूला, बरं कराड साहेब, तालकेतूला वंदन केलं. आणि मग त्याने म्हणला काय पाहिजे तुम्हाला? मला यज्ञ करायचा म्हणला, आणि थोडे द्रव्य दक्षिणा कमी पडले, थोडं दक्षिणा. ऋतुध्वज म्हणला मी आता राजवाड्यातून घेऊन येतो महाराज, तुम्हाला दक्षिणा देतो, तुम्ही यज्ञ पूर्ण करा. नाही म्हणला, तितका वेळ नाही माझ्याकडे, तुझ्या गळ्यात चांगला कंठा दिसालाय म्हणला, म्हणजे राक्षसाचं लक्षच असते. तो सोन्याचा तेवढा दिला तरी माझं काम भागतंय म्हणला, बस झालं. ते म्हणला ठीक आहे घ्या. उदार होता तो, आपण उदार नाहीत बरं. हरिश्चंद्र उदार होते. स्वप्नात राज्य विश्वामित्राला दिलं, कर्णानं आपले कवच कुंडले दिले. कर्ण सुद्धा दानसूर होता, हरिश्चंद्र सुद्धा दानसूर होता. आपण मात्र दानसूर नाहीत, दाता भवती वानवाच आहे सगळीकडं. दाता मात्र कमी आहेत. वक्ता दशसहस्त्रेसून दाता भवती वानवा. मग तसा दाता होता, तो देऊन टाकला ते कंटा, आणि त्याचं काम झालं. तो म्हणला बरं झालं, आता हे कंटा घेऊन जातो म्हणला, आणि ह्याला म्हणला इथं रक्षण कर, इथून हलायचं नाही. बसविलं त्याला आणि गेला. राजवाड्यात गेला आणि म्हणला हे बघा म्हणला मदालसा, त्याच्या वडिलाला म्हणला शत्रुजीचा, तुमचा मुलगा जो होता ना ऋतुध्वज, तो म्हणला राक्षसाने मारून टाकला. ह्यानंच तिथं कपट केलेलं होतं बरं का, मारून टाकला. खून म्हणून मला एक कंठा दिलाय म्हणला, बघा तुम्हाला खोटं वाटत असलं, मरून गेला म्हणला, तुम्ही त्याची आशा सोडून द्या. आता सगळ्याला दुःख झालं राजवाड्यात, आपला मुलगा वारला. मदालसेला तर कळालं पती वारला, मेला म्हणल्या तर तिनं जीवच सोडला. कुठं अग्निप्रवेश केला असा उल्लेख आहे, जीव सोडला. आणि खरं तर पती मेला म्हणलं आणि जर ताबडतोब मरण आलं, आणायचा प्रयत्न करू नका, तर ती खरी पतिव्रता असते. विठाला तिला अतिव दुःख होत असते पतिव्रतेला. सावित्रीला मात्र पती नेला यमानं, तर अतिव दुःख झालं. तिनं परत पती आणला होता यमाकडून. सावित्रीनं सत्यवानाला परत आणलं होतं. आता इथं हिचा पती गेलाय, मदालसेनं जीव सोडला, आणि पती तर इकडे जिवंत होता, तो आला परत. बघतो तर राजवाड्यात सगळीकडे शोक, मी तर जिवंत आहे, आणि जिवंतपणेच माझं श्राद्ध चालू आहे का काय म्हणलं आहे, शोक सगळीकडे चालू आहे. मग असं म्हणल्यावर आता काय करायचं म्हणला. बघितलं तर सगळ्यांना वाटलं लागलं आता मदालसा मेली म्हणून कसं सांगावं, मदालसेचं देहावसान झालं कुणा सांगावं, कारण या दोघांचं अतिशय प्रेम होतं. मदालसा मेली म्हणल्या तर आपला ऋतुध्वज गळूनच पडला. म्हणला अरे रे खूप वाईट झालं, माझी पत्नी प्रिय पत्नी आणि संस्कारी होती, पतिव्रता होती, पतीची या मता अनुसरुनी किंवा पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आमा नारायण तैशापरी, अशी पतिव्रता होती. मग काय करावं म्हणले, आता अवघड झालं. सगळ्यांना चिंता पडली. मग त्याचे 2 मित्र होते नागराज. त्या 2 मित्रांनी काय केलं, त्याच्या वडिलाला सांगितलं की बाबा कंबल नाग राजा होता, असं झालं, माझा मित्र आहे शत्रू आपला ऋतुध्वज, तुम्ही काहीतरी करा. मग त्या कंबल नाग राजानं महादेवाची प्रार्थना केली, भगवान शंकराची प्रार्थना करायला सुरुवात केली. त्यानं सुरुवात केल्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले, म्हणले सांग काय पाहिजे. म्हणले असा आम्हाला ती मदालसा परत पाहिजे, आमच्या मुलांचं म्हणणं आहे आणि सगळ्यांचंही म्हणणं आहे मदालसा परत पाहिजे. महादेवाने एक प्रसाद दिला, आणि तो म्हणला आपल्या स्त्रीला, महादेव म्हणले द्या तुमच्या मदालसा परत येईल. मग भगवान शंकर भोलेनाथ कसे आहेत आता लक्षात घ्या. प्रसाद दिला तो स्त्रीनं खाल्ल्याबरोबर नाकाच्या श्वासामधून म्हणा किंवा परत पुनर्जन्मानं म्हणा, दोन्ही उल्लेख आहेत कथेमध्ये. मदालसा पूर्वीपेक्षा तेजस्वी प्रकट झाली, आणि ती त्यानं ऋतुध्वजाच्या काय केली,
त्याला स्वाधीन करून टाकली, ऋतुध्वजाला देऊन टाकली. दोघं पुन्हा सुखानं संसार करू लागले आणि पुन्हा त्याला 4 मुलं झाली. आता एवढं कशासाठी सांगितलं? यांची कथा महत्वाची आहे. भगवान शंकर भोलेनाथ आहेत. पुन्हा मदालसेला जिवंत केलं. कशासाठी केलं असेल तर तिचे 3 पुत्र असे होते, विक्रांत वर्म, सुबाहू आणि शत्रुमर्दन. तिन्ही बी निवृत्तीपर होते आणि एक आलर्क नावाचा प्रवृत्तीपर तो राज्यकारभार करण्यासाठी ठेवला होता. मग हे 3 पुत्राला मदालसेनं पाळण्यामध्ये, नीट बघा आता हे महत्वाचं आहे, पाळण्यामध्ये उपदेश केलाय. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा, म्हणजे जीव आणि शिव भिन्न नाहीत. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम मनोबुद्ध अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम म्हणजे शिव आहेस किंवा पूर्ण आहेस किंवा अहम ब्रह्मास्मी असा उपदेश कुणा केला? किंवा मी वासुदेव तत्वता असा उपदेश पाळण्यातच मुलायला केलाय. तर मुलं कसे झाले असतील बघा. आता मातांनी ऐका जरा, कुळी कन्यापुत्र उग होत नाहीत सात्विक. मातेनं सात्विक आहार गर्भधारपणा घेतला पाहिजे, वाचन केलं पाहिजे. आपण कधी ज्ञानेश्वरी गाथा उघडत नाहीत, गीता वाचत नाहीत. मग आपले मुलं मात्र त्या आता नवीन निघालेल्या चित्रपटाच्या गाण्यावर नाचताना दिसतात आणि खाऊ नाही ते खातात, पिऊ नाही ते पितात. राक्षस संतती जन्माला येते, माय बापे वेळा न साथ दिली म्हणले तुकोबारा. अवघड आहे म्हणले. जरा तारतम्य ठेवा, आपल्या संस्कृतीनुसार राहा. त्या मदालसेचे 3 पुत्र, सांगायचा उद्देश काय? निवृत्तीपर चांगले झाले. तिनं उपदेश केलाय ना, हा देह नासिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांगा रवरव दुर्गंधी अमंगळ बांधा स्मरेत्या हरिहरा शरण जा गोविंदा विठाला मग असे महादेव भोलेत. इथपर्यंत आपण आलतो. तर अशा महादेवाचं नामस्मरण जो करतो त्याच्या घरी सर्व सुखे येतात. नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, महादेव नाम सुंदर प्रमाण म्हणलं बघा. इतका वेळ भजन आपलं बरोबर. आता आलं थोडं ट्रॅकवर. आता जरा आणखी लक्ष द्या. थोडं मोजकेच टाळकरी आहेत पण भजनात थोडा गोडवा आला.
आपलं काय चालू होतं की जो महादेव नाम वदे नित्य मुखे, नित्य म्हणजे दररोज, जो महादेव जरी एकदा म्हणलं, महादेव लय अवघड आहे का? येथे काही कष्ट न लागती. काही कष्ट लागतात काही? तर तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, फक्त म्हणायचं महादेव. बघा आता नाथ महाराज सांगतात, महादेव जर म्हटलं, महादेव नाम, महादेव नाम किती सोपं आहे. वदे नित्य मुखे, दररोज जर म्हणलं तर सर्व सुखे, तेथे सर्व सुखे वसताती. संतांनी आपल्याला सांगितलं. आता या नामामध्ये एवढी काय शक्ती असेल? तुम्ही म्हणाल एवढी काय शक्ती असेल? नामस्मरणाची ताकद, नामेची वैकुंठी बैसविली. नाम साधारण नाही, नामेची तारिले कोट्यानु एक कोटी, एक दोन नाही, पहावे पुराणी विचारोनी. तुका म्हणे नेनो तारिले पतित, किती तरले माहित नाही, मुखी नामन हाती मोक्ष. एवढे नामस्मरणाचं महत्व आहे. एकदा जर महादेव म्हणलं ना, जन्माचा उद्धार होतो. पण कसं म्हणलं पाहिजे? जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे, वो नाम कुछ और है. विठाला विठाल. तुम्ही म्हणाला आमच्या तर बाळ्याचं बी नाव महादेवच आहे, पिंट्याचं बी नाव महादेवच आहे, आम्ही म्हणतोच रोज. पण तसं नाही बाबा, अनुतापानं म्हटलं पाहिजे. अनुतापाची ज्वाळी देहबुद्धी हविली आणि वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाविली. अहमता ममता दौडोनी निज शांती वरिली. थोडा अनुताप झाला पाहिजे, वैराग्य आलं पाहिजे. आणि या नाशिवंत संसारामध्ये भगवंतच सुखरूप आहे असं जेव्हा वाटेल चित्ताला, तेव्हा एकच नाम काफी आहे उद्धरून जायला. एक तास उरला खटवांग राहायचे किंवा आजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. अहो हे पापी लोक होते, पण आपी चेतसु दुराचारो भजते माम अनन्य भाक साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थित होईस. भगवंतानं सांगितलं की पापी जरी असले तरी हरकत नाही, तरी सुद्धा उद्धरून जाण्याचं ताकद आहे म्हणले. त्यांनी एकदा सोडून दिलं वाल्या कोळ्यासारखं. एकदा नारदाला समर्पित झाला, उपदेश घेतला, पुन्हा पाप सोडून दिलं. ब्रह्महत्या राशी पातके अपार, पण वाल्मिक किंकर वंदे केला. साधारण नाही, नामाग्नीनं सर्व पापे भस्मसात होतात, जळून जातात. हरी उच्चारणे अनंत पाप राशीन जातील लय शिक्षण मात्रे. आपल्याला मुद्दा सांगायचा आहे, महादेव नाम वदे नित्य मुखे. आता पुढे ऐका, तेथे सर्व सुखे वसताती. हे महत्वाचं आहे, लक्ष द्या जरा. तेथे सर्व सुखे वसताती म्हणजे पाहिजे ते सुख तिथं आहे. म्हणजे भगवंताच्या नामाजवळ सुख आहे, भगवंताजवळच सुख आहे. बाकी जगात कुठं सुख दिसलं का तुम्हाला? असल थोडंफार विषयामध्ये, पण सुख पाहता जवा पाडेन दुःख. असल थोडं लई विषयामध्ये सुख, पण फार नाही, क्षणिक सुख आहे. कवर क्षणिक आहे, सगळं विषयाचं सुख क्षणिक आहे, परंतु कायम शाश्वत सुख भगवंताजवळ आहे. म्हणून तेथे सर्व सुखे वसताती. अहो देव जिथं जाईल तिथं सगळे सुख त्याच्या सोबतच येतात. म्हणून तेथे सर्व सुखे वसताती. महादेव नाम घेतल्यावर सर्व सुख कसं येतंय पहा. पुष्पदंत नावाचा एक गंधर्व कवी होता, आणि एकदा फुलांची चोरी करत असताना त्याच्याकडून शिवलिंग जे आहे, आता बघा शिवलिंगाला अर्धी प्रदक्षिणा घालायची, कधीच पूर्ण घालायची नाही. त्याचं कारण जे शिवनिर्माल्य आहे ते ओलांडलं नाही पाहिजे. ते ओलांडलं कुणा ते फुलं आणण्याच्या नादामध्ये, कुणा त्या पुष्पदंताना, आणि त्याला दोष लागला. त्याच्याकडे एक सिद्धी होती अदृश्य होण्याची, अदृश्य होता येत होतं त्याला. ती सिद्धी नष्ट झाली. कशामुळे? ते शिवनिर्माल्य ओलांडल्यामुळं. मग आता तो मात्र खंत व्यक्त करू लागला, देवा काय करू? म्हणून त्याला पश्चाताप झाला आणि भगवान शंकराचा मंत्र जपत, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवंताचा धावा केला त्यानं. भगवान शंकर प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यावर विचारलं काय पाहिजे? माझी शक्ती गेली, मी शक्तिहीन झालो. मग त्याला भगवान शंकरानं प्रसन्न झाल्यानंतर ती शक्ती परत दिली. आता तुम्ही म्हणाल त्यानं एवढं काय केलं भगवान शंकरांनी शक्ती परत देण्यासाठी? तर त्यानं पुष्पदंतानं जे शिवमहिम्न स्तोत्र लिहिले ते एकदा वाचा म्हणजे लक्ष देईल. शिवमहिम्न स्तोत्र असं आहे की ते शिवमहिम्न म्हटल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न होऊन त्याला पाहिजे ती सिद्धी दिली. म्हणजे ते सर्व सुखे वसताती. त्यानं शिवमहिम्नामध्ये भगवान शंकराची स्तुती केली आहे.
सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत भगवान शंकराची स्तुती केली. म्हणजे महादेव नाम वदे नित्य मुखे, नित्य म्हणत राहिला तो शिवमहिम्न स्तोत्र, आणि तेथे सर्व सुखे वसताती, त्याला सुख प्राप्त झालं. मग ते शिवमहिम्न त्या पुष्पदंतानं म्हणल्यावर त्याला परत त्याची शक्ती आली, म्हणजे तेथे सर्व सुखे वसताती. मग भगवान शंकरांचं आराधना करण्यासाठी आता सुद्धा आपण अभिषेक करायचा असेल तर शिवमहिम्न म्हणतो, जसं रुद्रसूक्त म्हणतो तसं शिवमहिम्न म्हणतो. मग हे शिवमहिम्न एवढं पवित्र आहे की ते जर गायलं तर तेथे सर्व सुखे वसताती. मग आता आपल्या सगळ्याला काय पाहिजे? सुखच पाहिजे आहे ना. मग हे सुखाचा पत्ता आहे, तेथे सर्व सुखे वसतात. पण आपण म्हणतो नाही नाही, मला बंगल्यात सुख, गाडीत सुख, तुला गवऱ्यात नेऊन घालेपर्यंत सुख नाही. म्हणजे माणसे जाळी ते ठिकाणी जरी नेलं तुला तरी सुखरूप होणार नाहीस. मग ज्याला सुखा लागी करीशी तळमळ, तुला सुख पाहिजे असेल तर काय कर तू? तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी. मग तू सुखरूप होशील बाबा, देवाकडे जाय. म्हणून तेथे सर्व सुखे वसताती विठाला. भगवान शंकराजवळ सर्व सुख आहे, अनेकांना त्यांनी सुखी केलेलं आहे. असे उदाहरणं पुराणामध्ये जर आपण पाहिले तर बऱ्याच जणांना भगवान शंकरांनी सुखी केलं. त्यामध्ये आपणही सुखी व्हायची इच्छा असेल तर मात्र महादेव नाम वदे नित्य मुखे, तेथे सर्व सुखे वसताती, तिथं सगळे सुख आहेत, ते तुम्ही नाम घ्या. आणि आणखी काय फायदा होतो? अभंगाचं ध्रुवचरण. नामे काम क्रोधाचे दहन, देव नामे काम क्रोधाचे आणखी काय फायदा आहे शिवनाम घेतल्याचा? तर शिवनामे काम क्रोधाचे दहन. शिवनामानं काम क्रोध आदी विकाराचं दहन होतंय, म्हणजे नष्ट होतात, जळून जातात, राहत नाहीत. माणसाजवळ हे विकार नष्ट होतात. शिवनामे काम क्रोधाचे दहन. आणि आणखी त्रिविध तापशमन पावताती, जे आदिदैविक, आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक, 3 प्रकारचे ताप माणसाच्या मागे सारखे लागलेले आहेत. या तिन्ही तापातून मुक्ती या शिवनामानच मिळते म्हणले. मग आता किती सोपं सांगितलं. आणखी सोपे सोपे जपा आधी रामनामन, वैकुंठीचे धाम जपता लाभे विठाला भगवान शंकराचं नाम घेतल्यानंतर काम क्रोध नावाचे हे 2 विकार फार त्रास देतात माणसाला. भल्या भल्यांना यांनी त्रास दिलेला आहे. संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशून, बुद्धिनाशात प्रणश्यती, नाशच करून टाकतात. मोठमोठ्याचा एडका मदन, सगळ्याचा नाश करण्यासाठी कारणीभूत हे काम आणि क्रोध. आधी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षडविकार अगोदर काढावे लागतात. हे षडविकार फार मोठे वैरी आहेत. ते भजन मार्गीचे मांग म्हणतात माऊली, की हे मात्र आड येतात, आड, आणि हे मोठमोठ्याला नाडतात. मग ह्यांनी नाडू नये म्हणून त्याला भगवंताच्या नामाचं शस्त्र लागतंय.
हनुमंतराय सीता शुद्धीसाठी गेले असताना, सीतेचा शोध घेत असताना रावणाच्या राणी वशात त्यांनी चित्रविचित्र प्रकारे शृंगार पाहिला, स्त्रिया पाहिल्या, अस्ताव्यस्त पडलेल्या स्त्रिया पाहिल्या आणि त्यांनी विचार केला की हे मी ब्रह्मचारी असून मला हे पाहणं योग्य नाही, पण सीतामाईसाठी पाहावं लागले. जरा एकांतात विचार केला की मी यात फसलो तर नाही, मोठमोठे फसलेत तसं. मग त्यांनी लक्ष दिलं. कशासाठी सांगतो बघा, शिवनामे काम क्रोधाचे दहन. मग हनुमंतराय म्हणले, नाही म्हणले, माझं मन पवित्र आहे, माझ्या मनामध्ये सतत राम नामाचा जप चालू आहे ना, काही परिस्थिती पुढे येऊ द्या, माझं मन चलित होणार नाही. म्हणून शिवनामे काम क्रोधाचे, तिथं काम निर्माण झाला नाही. काम बांधवडी काळ घातला तो डरी. त्यांनी काम बाजूला सारला, म्हणजे भगवंताच्या नामामुळे बाजूला गेला. त्यांनी म्हणले सतत मी जय श्रीराम म्हणत होते, सतत जय श्रीराम या नामाच्या घोषामुळं काम मात्र तिथं राहिला नाही. काम राहतच नाही, नाम आलं की काम जातो, नाम आलं की काम जातो. पण तसं नाम त्या लक्षणामध्ये घेतलं पाहिजे. मग शिवनामे काम क्रोधाचे दहन होत नाही का? होतंय. नाथ महाराजच एका ठिकाणी म्हणतात काम क्रोधाचं दहन होतंय. वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. त्यांना क्रोधकाम बाधा करत नाही. पण कुणे? वाचे वदता शिवनाम. मग इथं काय सांगितलं? शिवनामे काम क्रोधाचे दहन. वेगळ्या भाषेत सांगितले काम क्रोध राहत नाही. अहो प्रत्यक्ष भगवान शंकरा मागे एकदा काम लागला. लक्ष द्या, भगवान शंकर कैलास सोडून स्मशानात आले, तप करत बसले होते आणि तपामध्ये विघ्न आणण्यासाठी मदन आला. मदनाची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या हृदयापासून, त्याची पत्नी रती, कामाची पत्नी. तो मदन आल्यानंतर भगवान शंकर म्हणले कोण त्रास देते तपामध्ये, कोण विघ्न देत आहे, करत आहे. तो मदन मात्र चांगलाच खेळवायला लागला. त्याला वाटलं मी मोठमोठ्याला भुलवलं, तसं भगवान शंकरालाही भुलवू शकतो का काय, मदनाला वाटलं. भगवान शंकरांनी तिसरा नेत्र उघडीला. त्रिनेत्र आहेत ना, तिसरा नेत्र उघडीला आणि बघितलं मदन आहे का, भस्म केला, जाळून, जाळूनच भस्म केला. शिवनामे काम क्रोधाचे. त्या मदनाला जाळून भस्म करणारे भगवान शंकर, त्यांच्याकडे काम राहील का? असे भगवान शंकर ज्यांनी मदनाला भस्म केलं, काम त्रास देऊ लागला तर भस्म केलं. मग शिवनामे काम क्रोधाचे दहन. बऱ्याच जणांनी काम क्रोधाचं दहन केलंय. शुकाचार्याला विघ्न आणण्यासाठी रंभेला पाठविल तर मुद्दामच. शुकाचार्य एवढे वैरागी आहेत ना महात्मा, परीक्षा घेऊ म्हणले, पाठवा रंभेला. मग रंभेला पाठविल्यावर रंभेनं नाना प्रकारे एक सुखाख्यान म्हणून नामदेव रायाच्या गाथेमध्ये सुखाख्यान वाचा ती. अनेक प्रकारे रंभेनं भुलवण्याचा प्रयत्न केला. कुणाला? शुकाचार्याला. पण शुकाचार्य नाही भुलले, शुकाचार्य भुलले नाहीत. अशी ही थट्टा अनेक जणांनी केली, पण त्या थट्टेपासून सुटले 4 जण. कोण कोण? विभीषण, हनुमान, शुकाचार्य, कार्तिक स्वामी. आणखी हनुमान, शुकाचार्य, कार्तिक स्वामी, असे 4 जण. भीष्माचार्य, असे 4 जण या कामापासून सुटलेले आतापर्यंतचे 4 उदाहरण आहेत. यांनी मात्र काम क्रोधाची बाधाच होऊ दिली नाही. हनुमंतराय काम क्रोधाची बाधाच नाही. भीष्माचार्य
काम क्रोधाची बाधाच नाही, येऊच दिलं नाही जवळ. त्याच्यानंतर शुकाचार्य आणि कार्तिक स्वामी असे 4 जण या थट्टेपासून सुटलेले आहेत. म्हणजे या 4घांना यांनी नामाच्या बळावर काम क्रोधाला जिंकलेला आहे. विठाला शिवनामे काम क्रोधाचे दहन. असा काम एका ठिकाणी तर हे काम क्रोध फार वैर आहेत. भगवान गीतेमध्ये सांगतात त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभस तस्मात् देतत्रयम त्यजेत. विठाला विठाला काय सांगतात भगवान गीतेमध्ये की हे 3 नरकाचे द्वार आहेत. म्हणजे काम क्रोध आणि लोभ नरकालाच नेऊन घालतात. इथून निघालं की डायरेक्ट द्वार कोणता आहे? त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मना काम क्रोधस तथा लोभस. हे 3 जण तस्मात देतात त्रयम त्यजते. 3 जण डायरेक्ट धरतात माणसाला आणि नीट नरकाच्या वाटेला नेऊन घालतात. यमाचा पाहुणा डायरेक्ट नरकाला नेणारे द्वार आहेत. मग आता हे किती त्रासदायक आहेत. मग या 3घांना जर दहन करायचं असलं तर शिवनामे काम क्रोधाचे दहन. भगवान शंकराचं नाम जप करा, जवळच येणार नाहीत. नाहीतर हे भले बेटे त्रास देतात. कामापेक्षा क्रोध. तुम्ही म्हणाल क्रोध काय साधारण नाही. वशिष्ठ आणि विश्वामित्रामध्ये क्रोध निर्माण झाला होता. एवढा झगडा झाला. ऋषी असून सुद्धा अवघड आहे ना. ऋषी असून सुद्धा दोघांमध्ये भांडण झालं. कशामुळं? क्रोध म्हणजे राग. राग फार वाईट आहे आणि काही ठिकाणी चांगला आहे. म्हणजे कसं सांगतो, चाणक्याला राग आला, धनानंदाची सत्ता उलथून टाकली, चंद्रगुप्त मौर्याची स्थापन केली. राग कामाला आला. एखाद्या वेळी तुलसीदासाला पत्नीचा राग आला. पत्नी म्हणली एवढ्या रात्री इथं यायचं काय काम होतं, सर्पाला धरून वरी आलात, एवढं देवासाठी बेजार व्हा जरा, देव भेटल. रागच आला आणि तपश्चर्यासाठी गेले. तुलसी रामायण लिहून रामाची भेट घेतल्याशिवाय परत आली नाही. राग कामाला आला का नाही. पण क्रोध आड आला विश्वामित्राचा. वशिष्ठाचं उगच आड म्हणजे त्यांचं तात्विक भांडण होतं, पुन्हा मिटलं. पण क्रोध आड आला. अशा क्रोधामुळं बऱ्याच जणांचा प्राण गेलेला आहे. क्रोध चांगला नाही. आता तुम्ही म्हणाल मग एकीकडे चांगला आहेत म्हणालात महाराज, त्याचा असा आहे म्हणले काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जे विकार निर्माण केले देवानं, त्या अर्थी त्याच्या पाठीमागे काहीतरी अर्थ आहे. नीट लक्षात घ्यावं. तलवार आपल्याजवळ असावी म्यानामध्ये, पाहिजे तेव्हाच ती बाहेर काढावी, नको तेव्हा आत ठेवावी, तिचा वापर करू नये. तसं काम पाहिजे तिथंच काढायचा, नको तेव्हा आत ठेवून द्यायचा. दिलाय देवानं, आपल्याला वापरता येत नाही आणि देवाच्या नावावर खापर पडतो आपण. विधीने सेवन विषय त्यागा ते समान. काम धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभा सांगितलं देवानं. धर्माला अविरुद्ध म्हणजे धर्माला अनुकूल असा काम मीच आहे म्हणले. आणि तसा काम पाहिजे, नाही तर माणसाचं जीवन आळणी होईल ना. ही प्रजोत्पत्ती कशी होईल? स्त्री पुरुष संबंधही आवश्यक आहे एक. आणि काम म्हणजे कामना, इच्छा. नुसता स्त्री पुरुष संबंध म्हणजे काम नाही, इच्छा म्हणजे कामना. मला असं व्हायचंय, ते करायचं, हे करायचं. हे जर नसेल जीवनात तर ध्येय येणार नाही, ध्येयहीन माणूस होईल. जसं भाजीला मीठ नाही आळणी होऊन जाईल, तसं काम पाहिजे, पण तो पाहिजे तिथंच काढायचा, त्याचा वापर योग्य करायचा, प्रमाणात करायचा, संयम करायचा. आता तुम्हाला उदाहरण सांगतो, वेळ आहे आपल्याकडे थोडा. कसा काम काढायचा? आता भगवान शंकराच्या मंदिरामध्ये कासव असते. पहिल्यांदा कासवाला नमस्कार करतो आपण. तर कासव का आला असेल मंदिरामध्ये? कासव त्याचं कारण आहे, यदा संवरते चायम कुर्मोंगानी व सर्वशः इंद्रियान इंद्रियार्थेभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. विठाला आता विषय काय चालू होता नीट लक्षात द्या. मध्येच कासव कुठून आलं? तर कासव पाहिजे तेव्हा इंद्रिय बाहेर काढते आणि नको तेव्हा आत ओढून ठेवते. नको तेव्हा आत आणि पाहिजे तेव्हा. तसं काम पाहिजे तेव्हा बाहेर. क्रोध आवश्यक वाटला तर पाहिजेच ना. आता मुलगा जर चांगला वागत नसेल, बापानं क्रोध नाही केला तर बिघडून जाईल, म्हणून तिथं क्रोध काढला पाहिजे. आता आम्ही शाळेमध्ये मुलावर एखाद्या वेळी सांगूनही ऐकत नसेल ना, तर क्रोध आवश्यक आहे, तिथं काढावाच लागतो. पण तो बाधक होणार नाही ह्याची मात्र दक्षता घेतली पाहिजे. बाधक झाला नाही पाहिजे. मग दिलाय कशानं? त्या कासवासारखं. का कुर्म जिया परी माऊली वर्णन करतात ज्ञानेश्वरी. वाईले अवयव पसरी आणि इच्छावशी आवरी.
आपल्या इच्छावशी आवर्त येईन, बाहेरही काढते. म्हणजे नको त्याला वाटलं धोका आहे, मध्ये ठेवून द्या, धोकाच होत नाही. मग वरून तुम्ही किती प्रहार करा, ज्ञानी माणसावर कामाचे प्रहार, क्रोधाचे प्रहार बोथट होतात. विठ्ठला. म्हणून म्हणतात शिवभक्त कसे असले पाहिजे, ज्ञान वैराग्य कावड खांदी. कशी खांदी असली पाहिजे, कोणती कावड? ज्ञान वैराग्य कावड खांदी घेतल्यावर मग काम क्रोध बाधत नाहीत. ही कावड खांद्यावर घ्या, किंवा शिवनामाची कावड खांदी. आम्ही घेतली समता बुद्धी. विठाला. हे शिवनाम असं घेतल्यानंतर काम क्रोध बाधक होत नाहीत. म्हणजे काम क्रोधाला आपण, आता तुमच्या मुद्दा लक्षात आला असेल, विस्तार वाढवित नाही. सगळ्या विकारायचं सांगत बसल्यास 6 विकाराला 1 घंटा लागतो. कोणता काम कशासाठी पाहिजे एवढं लक्षात घ्या. क्रोध पाहिजे तेव्हा काढा, नको तेव्हा आत ठेवा. आपण बायकोवर काढल्याशिवाय राहत नाही. भाजी जरी जरा खारट झाली किंवा भाकर करपली तरी आपला राग निघतो तिथं. म्हणजे बिनकामे राग म्हणायचं त्याला. जिथं नको होता तिथं काढला, आणि पाहिजे तिथं बेटा शांत बसलास, तिथं राग काढायला पाहिजे, तिथं काढला नाही. म्हणून भगवंत राग काढतो, पण भक्ता राखे पायापासून. दुष्टासाठी भगवंताच्या हातात त्रिशूळ काय, की सज्जनाला आश्वासन आहे आणि दुर्जनाला भीती निर्माण झाली पाहिजे. हे आपल्याला काय खरं नाही. असं दोन्ही पाहिजे. म्हणजे काय, पाहिजे तेव्हा वापर करावा लागतो. म्हणून सगळ्या देवतेच्या हातात आपल्या शस्त्र आहेत. लक्षात घ्या, त्याचा अर्थ सुद्धा काही महत्वाचा आहे. कशासाठी आहेत, की हे दुष्टांना भय निर्माण झालं पाहिजे आणि या विकारांनाही मारायचे. मग हे पाहिजे तेव्हा कासव बाहेर काढतात. आता ते कासव का आलं याची कथा नंतर कधी सांगतो मी, किंवा 2 मिनिटात सांगून मोकळा होतो. कासव एकदा इंद्राचा दरबार भरला आणि सगळे प्राणी बोलविले, पण ते इंद्राला काय कोणत्याच प्राण्याची कला पटली नाही. मग म्हणले भगवान शंकर पशुपतीनाथ आहेत, पशुपतीनाथ आहेत, पशुनाम पतिम पापनाशम परेशम आहेत म्हणले, त्यांना बोलवा. मग भगवान शंकर आल्यानंतर भगवान शंकर बसले इंद्राच्या दरबारात. सगळ्या प्राण्यांनी आपल्या कला दाखवल्या, वाघानं, सिंहानं, हत्तीनं, आता एवढे मोठमोठे प्राणी आहेत ना. शेवटी हळूच कासव आलं स्टेजवर. सगळ्या प्राणी दाखवून शंकर काही खुश झाले नाहीत. कासव आल्यावर मात्र सगळे प्राणी म्हणायला लागले, इथं मोठ्या मोठ्यांचं पाणी झालं. शंकर खुश झाले नाहीत. आणि तुझी काय कला आहे बाबा तुझ्याकडं, कशाला उगं जातो अपमान करून घ्यायला हात दाखवून? नको म्हणले उगं जाऊ. नाही म्हणला, माझी कला मी एकदा दाखविणार, कोणाला पटो नका पटो. बरोबर आहे. गेला स्टेजवर, समोर भगवान शंकर समोर बसले होते. कासव गेल्याबरोबर तर वाघाला वाटलं माझ्या पुढे हे चिमुरडा, पंजा उगारला वाघानं. कासवानं सगळ्याला नमस्कार केला ना आपले इंद्रिय मधात ओढून घेतले. वाघानं किती पंजे मारले तरी त्या पंजाचा परिणाम होऊ दिला नाही. वरी भक्तीची ढाल असली पाहिजे कासवासारखी ज्ञानी माणसाच्या. वर त्या कासवाच्या पाठीवर काही परिणाम झाला नाही. ती ढाल कवच गच होतं. ते गच का असते माहिती आहे का, आपल्या माया कधीच प्रेमानं दृष्टीनं कासव बघते, कधीच कासवीनं आपल्या पिल्लाला पाजित नाही. काय करते, प्रेमळ दृष्टीनं बघते, प्रेमळ दृष्टीनं बघते. झनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा. देवाकडे असं बघितलं पाहिजे प्रेमळ दृष्टीनं. तो भाव निर्माण झाला पाहिजे. आद्य शंकराचार्यासारखा. आपला तर भावच खलास झालाय कलियुगामध्ये. आपल्या डोक्यात गुळाचे भाव, साखरेचे भाव, सिमेंटचे भाव आणि गजाचे भाव, याच्या पलीकडे भाव आपल्या डोक्यात नाही आणि सांगायचं काम नाही. भावपूर्ण नजरेनं ते कासवीन त्या पिल्लाकडे बघते आणि ते पिल्लू असं पुष्ट होत जाते. लक्षात घ्या, आपल्यापेक्षा प्राणी बरे आहेत. आपल्या आईनं बापानं प्रेमानं मुलाचं संगोपन केलं पाहिजे. तशी प्रेमळ नजर कासवाकडे आहे. वात्सल्यपूर्ण नजर नामदेवरायकडे होती भक्तीमध्ये. ज्ञान म्हणलं की ज्ञानोबर आहे, तसं भक्ती प्रेम म्हणलं की नामदेवर आहे. आणि शांती ब्रह्म म्हणलं की आजच्या आपल्या अभंग ज्यांचा आहे ते एकनाथ महाराज. आणि वैराग्य म्हणलं की तुकोबर आहे, देव. म्हणजे काय, की त्या दृष्टीनं पाहिलं कासव समोर गेल्यावर मग भगवान शंकरांनी टाळ्याच वाजवल्या. म्हणले वा, या कासवाला माझ्याजवळ स्थान देतो म्हणले. कारण इंद्रिय संयमाचं प्रतीक म्हणून आपल्या पायाजवळ त्याला स्थान दिलं. तेथे सर्व सुखे वसतातील शिवनामे कामक्रोधाचे धन. विठाला. पूर्वपदावर या आणखी. चला, आपला विषय कुठपर्यंत चालू होता, शिवनामे काम क्रोधाचे दहन, इथं थांबवितो. आणि त्रिविध तापशमन पावताती, एवढं थोडं लक्षात घ्या. त्रिविध तापशमन पावताती म्हणजे काय, 3 ताप आहेत. आता आधी दैविक म्हणजे संसारापासून जे काही ताप होतात त्याला आधी भौतिक ताप म्हणतात. आधी भौतिक वेगवेगळ्या प्रकारचे ताप आपल्या मागे आहेतच ना आता सुद्धा.
ताप म्हणजे कष्ट, ताप आहेत आपल्या मागे. हे आधी दैविक काही पूर्वजन्मामुळे आलेले, काही दैवी ह्याच्यामुळे आलेले, प्रकोपामुळे आलेले बरेच ताप आहेत. आध्यात्मिक तापामध्ये अज्ञान असे काही बाधक ताप आहेत की ज्याच्यामुळे आपण स्वतःला ओळखू शकत नाहीत. आणखी सुद्धा आपण स्वतःला ओळखलं नाही. अहम ब्रह्मास्मी जेव्हा आपली अनुभूती होईल तेव्हा आपण स्वतःला ओळखलं म्हणायचं, तेव्हा ओळखलं. ती अनुभूती यायला वेळ लागतो. तत्वमसीपर्यंत जावं लागतंय. तत्वमसी श्वेतकेतो, तत्वमसी तत्तत्वमसी म्हणजे तोच तू आहेस असं जेव्हा कळेल तेव्हा आपली अनुभूती पूर्ण झाली म्हणायचं, भक्ती पूर्ण झाली. अशी महापुरुषांची होते. आपण मात्र त्या मार्गाने चालत राहिलं पाहिजे. एक दिवस आपला सुद्धा तो येतो. एक जन्म ऐसा यावान सखा तू म्हणावे. एकदा तरी आपल्याला ती वेळ येणारच आहे. आपण त्या मार्गावर कालक्रमण करत आहेत, मार्गक्रमण करत आहेत. चला, त्रिविध ताप शमन पावता ती म्हणजे हे तिन्ही ताप झाली पापा तापा तुटी आणि दैन्य गेले विठाला विठाला. टाळ वाजवा जरा. आता भगवान शंकराच्या दरबारामध्ये नंदीलाही स्थान आहे. नंदी म्हणजे ज्ञानाचा वाहक आहे. म्हणजे काय, भगवान शंकर ज्ञानराणा शंकर आहेत. ज्ञानराणा शंकर आहेत. ज्ञानाचे अधिष्ठान महादेव एकची जाण, ज्ञानाचं अधिष्ठान आहेत. नाथ महाराज म्हणाले ज्ञानाचं अधिष्ठान म्हणजे ज्ञानराणा शंकर आहेत. कुणाला ज्ञान देतील आणि कधी किती जवळ घेतील सांगता येत नाही. आणि मूर्ख माणसालाही ज्ञान देऊ शकतात बरं. मूर्ख अति मूर्ख त्या दगडाला सुद्धा ज्ञान करून देण्याची ताकद त्यांच्यात आहे. पाणिनी व्याकरणकार आश्रमातून पळून आले होते बरं. नको म्हणले हे व्याकरण अवघड झालंय, गुरुजीपाशी नको शिकायचं. पुन्हा विहिरीवर आले, ते खड्डे दिसले घागरीनं पडलेले, म्हणले आपण जावं परत. थोडं असाध्य ते साध्य करिता सायासन, कारण अभ्यास तुका म्हणे. पुन्हा परत गेले. भगवान शंकराची थोडीशी आराधना केल्यानंतर लगेच भगवान शंकर प्रसन्न झाले. कानाजवळ डमरू वाजविला आणि त्या डमरूतून त्यांना व्याकरणाचे बीजमंत्र मिळाले. ज्ञानराणा शंकर कसे सांगतो ते बीजमंत्र घेऊन पाणिनीने अष्टाध्यायी लिहिला आणि प्रसिद्ध व्याकरणकार झाले. विठाला. मग नंदीसारखा जड बुद्धीचा बैल पण तो सुद्धा शंकराला वाहून नेतो म्हणून तो पूजनीय झाला. आता जगामध्ये काही चांगले कार्य जे चालतात ना त्याचं कधी त्या शिवनिर्माल्यासारखं उल्लंघन करायचं नाही. कोणत्याही महापुरुषाला वाचन निंदा करायची नाही. देवा संत वृंदा नमस्कारी जे का घडीजे तरी पूजिजे ये वाचून केवी निंदीजे स्वयं वाचा. माऊली म्हणतात घडलं तर पूजा करा, नाही तर संतांना नाव बोटवू नका. जगात चांगलं कार्य ज्याचं चालतंय त्याला अनुमोदन द्या, पापाला अनुमोदन देऊ नका. चांगल्या कार्याला तुका म्हणे सत्यकर्म व्हावे साह्य, सत्यकर्माला साह्य व्हा आणि म्हणून त्याचं उल्लंघन करू नका. हे लक्षात घेतलं पाहिजे. मग नंदी आला आणि भगवान शंकर वामांगी गिरिजा शोभे नारी, आरोहण ज्याचे नंदीवर येण वामांगी गिरिजा शोभे नारी. अर्ध नारी नटेश्वर रूपाने नटलेले आहेत. त्याच्यामध्ये नारीचे काही गुण आणि पुरुषाचे काही गुण. त्याला नर नारी, नर नारी म्हणजे अर्ध नारी नटेश्वर म्हणतो आपण त्याला. अर्ध नारी नटेश्वर, रुद्र पुरुष, उमा नारी. तस्मे तस्य नमो नमः किंवा नमो नमः शंकर पार्वतीभ्याम आपण म्हणतो ना. नमः शिवाभ्याम. शिवपराधक्षम आपण स्तोत्र जर वाचलं तर त्याच्यात शिवाबद्दल अपराध जे आपल्या जन्मामध्ये झालेत त्याची क्षमा आपण मागितलेली. म्हणजे आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत काय करत आलोत, भगवान शंकरापासून दूर गेलोत म्हणजे देवापासून दूर गेलोत. कसं गेलोत, बालस्तावत क्रीडासक्त, तरुणस्तावत तरुणी रक्त, वृद्धस्तावत चिंतामग्न, परे ब्रह्मणि कोपि न लग्न. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, प्राप्ते सनिहिते मरणे, नहि नहि रक्षति डुक्रूय करणे. म्हणजे बालपण गेले नेनतान, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंतन, मरे मागुता जन्मधरी. विठाला एकदा सर्वांनी हात वर करा. 2 चरण झालेत, आणखी 3 राहिलेत. 15 मिनिटात 3 घ्यायचे. एकदा विठोबा रखुमाईचं भजन घ्यायचंय. हात वर करा सर्वांनी, महिला पुरुष सर्वांनी.
सगळ्यांनी मोठ्यानं एकदा प्रेमानं शिवनामाचा उच्चार करा, भगवंताच्या नामाचा. विठोबा रखुमाईचं भजन घ्या. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाईचं भजन. ओम नमः शिवाय म्हणा, कोणताही मंत्र म्हणा तोच फलदायी आहे. कोणताही मंत्र तेवढाच फलदायी आहे बरं. पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय. ओम जरी म्हटलं ना नुसतं ओम, तर ओम सारखा मंत्र नाही. ओम भगवान गीतेमध्ये म्हणतात ओमित एकाक्षरम ब्रह्म व्याहरण मामनुस्मरण ये प्रयाती ते जनदेहम सयाती परमाम गतिम. तो परम गतीला जातो म्हणले. अंतकाळी नुसतं ओम म्हणला तरी बस झालं. म्हणजे एवढं नामाचं महत्व आहे. ओम नमः शिवाय. अहो ओम तर एवढा महत्वाचा आहे. ओम देव सुद्धा म्हणले हे जगात सगळे मरते लोक आहेत, ते मृत्यू लोक आहे. मृत्यू लोकी सुखाची कहाणी नाही ऐकीशेल कवनाचे श्रवणी. सगळे मरते लोक आहेत म्हणले, कधी ना कधी जाणार आहेत. आपण बी ह्यांच्याच पंक्तीत कसं म्हणले आपलं थोडं विशेष असावं. मग आपल्याला देव कोण म्हणेल, काहीतरी युक्ती करावी म्हणून देव म्हणले आपण थोडं अमर राहायला पाहिजे. मग काय करावं, मृत्यू त्यांच्याही मागे लागला इथं मृत्यू लोकात. मग त्यांनी वेदांचा आश्रय घेतला. वेदाच्या गुहेत जाऊन लपले देव. पण वेदाच्या गुहेतही मृत्यू त्यांच्या मागेच आला. मग आता काय करायचं म्हणजे, तर वेदाच्या गुहेमध्ये एक अतिगुप्त गुहा आहे आणि ती म्हणजे ओमकाराची. मग त्या ओमकाराचा आश्रय देवांनी घेतला. तिथं मात्र यमाला तिथं प्रवेश नाही, मृत्यूला तिथं प्रवेश नाही. म्हणून ओमकाराचा आश्रय घेतला आणि देव अमर झालेत म्हणजे. मग तसं ओम हे महत्वाचं आहे. ओम अक्षर सुद्धा तेवढंच महत्वाचं. म्हणजे ह्या ओम नामाचा सुद्धा जप आपण केला तरी सुद्धा तेथे सर्व सुखे वसताती. विठाला आता नाथ महाराज म्हणतात मधले 2 चरण गाऊ नका, आता शेवट डायरेक्ट पुन्हा म्हणा. पुन्हा आताच नाही, 2 चरणाचा ओघवता अर्थ सांगतो, वेळ संपत आलेला आहे. नाथ महाराज 3ऱ्या चरणात म्हणतात शिवनामे भुक्ती शिवनामे मुक्ती. शिवनामानं भुक्ती म्हणजे भोगही मिळतात आणि मुक्ती म्हणजे मोक्षही मिळतो. आणि चुके याता याती शिवनामे. पुन्हा पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे सैनम. पुन्हा किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे हे नकोच म्हणले. ही येण्या जाण्याची जी भानगड आहे तया येणे जाणे खुंटे ये वस्तीचे हे खंडन करून टाकून हे खेपा चुकवी 84च्या पुन्हा हे नाही आलं पाहिजे म्हणले. म्हणजे चुके याता याती शिवनामे म्हणजे काय, शिवनामाना भुक्ती मिळते. वेगवेगळ्या प्रकारचे भोग तुम्हाला पाहिजे ते मिळतात, परंतु संतांना ते नको आहेत. अष्टभोग भोगणे माते नाही चाळ आणि भक्ती प्रेम गोड ले ले गे माय. आम्हाला ते नको. हे भोगावरी आम्ही घातला पाषाण आणि मरण आणि येले भोग नको आम्हाला. बर मुक्ती, अहो मुक्ती तर ते मुक्ती आम्हाला नको. का नको, देवा तुझ्या नामस्मरणात तुझ्या भक्तीत जी मजा आहे ती मुक्तीत नाही म्हणते. मुक्ती म्हणजे सर्व बंधनापासून मोकळ होणे, त्याला म्हणायचं मुक्ती. जे बंधनं लावून घेतलेले आहेत आपण हे सगळे काढणे, त्याला म्हणायचं मुक्ती. तर संत म्हणतात आम्ही मुक्तच आहेत बाबा, तुम्ही आम्हाला मुक्ती द्यायची गरज नाही. देवा मोक्ष तो तुमचा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा. आणि असं काय देवापाशी काय गाठोडं नाही म्हणले तुकोबार आहे. नाही देवापाशी मोक्षाचे गाठोळे ना आणूनही निराळे द्यावे हाती. काय आणून द्यायसारखं आहे का म्हणले. मुक्ती ज्ञानानंच मिळवावी लागते. ज्ञानविहीन सर्व मतेन मुक्तीम न भजती जन्मशतेन. विठाला विठ्ठला. पण 4 प्रकारच्या मुक्ती
नामापाशीच आहेत. नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्ती चारी सायुज्य मुक्ती, स्वरूपता, सलोकता आणि समीपता, चारही प्रकारच्या मुक्ती नामापाशी आहेत. चारही प्रकारच्या मुक्ती कुठं आहेत? नामापाशी आहेत. नामापाशी चारही मुक्ती आहेत. म्हणून शिवनाम हे उत्तम आहे. शिवनामे भुक्ती, शिवनामे मुक्ती मिळते. ज्याला मुक्ती पाहिजे त्याला मोक्षही घ्या. अहो जे पाहिजे ते घ्या. संत सज्जनी मांडलेली दुकाने, जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी, कोणी त्याकडे न पाहे रे. पण अशी गंमत आहे म्हणले या यात्रेमध्ये. आपल्या इथं यात्रा आहे ना आता महादेवाची, ह्या यात्रेमध्ये पंढरपूरच्या म्हणले आम्ही असे दुकानं संतांनी मांडलेत, पाहिजे ते घ्या म्हणले, जो जे वांछील त्याला आहे म्हणले. भुक्ती मुक्ती शिवनामे, शिवनामे भुक्ती, शिवनामे मुक्ती. आता चुके आता याती शिवनामे. येणं जाणं कसं चुकलो म्हणले? एकदा जरी शिवपूजा केली ना जन्मात येऊन, तरी आता याती चुकते. महाशिवरात्रीची कथा आपल्या सर्वांना माहित आहे. तो भिल्ल होता, भिल्ल पारधी, रात्रभर वाट बघत बसला बिल्व वृक्षावर. हरिणांची आता येत. ते हरण सांगून गेलते की आम्ही आमच्या पाडसांना भेटून येतोच. आले सकाळी. हा रात्रभर बसला, उपवासी होता. जागरण घडलं, उपवास घडला. नीट बघा, जागरण घडलं, उपवास घडला. आणि बिल्वपत्र तोडून खाली टाकत होता. त्या बिल्वपत्राच्या खाली एक शिवलिंग होतं. त्या शिवलिंगाची अनायासे पूजा घडली तर महादेव प्रसन्न झाले. त्याच्या मनात ला भाव ओळखला आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. चुके यातायाती चालू आहे आपलं. चुके यातायाती शिवनामे. तेवढ्याच नामानं त्याची यातायाती म्हणजे त्या 5 जणाला विमानात बसविलं आणि शिव लोकाला नेलं, म्हणजे कैलासाला नेलं. ज्या त्या धामाला जो तो जातो. विष्णूचा भक्त असेल तर वैकुंठ, भगवान रामाचा असेल तर साकेत धाम, कृष्णाचा असेल तर गोलोक, आणि भगवान शंकराचा असेल तर कैलास. असे वेगवेगळे लोक आहेत. म्हणजे ते वेगवेगळे आहेत म्हणजे देवाच्या नुसार आहेत बरं. ती शक्ती एकच आहे, फक्त आपण असं कैलासवासी वैकुंठवासी लिहितो ना आपण, तशा प्रकारे. चला, त्याला कैलासाला नेलं त्या भिल्लाला. मग चुके आता याती शिवनामे विठाला. चला, फार विस्तार नको, वेळ संपत आलेली आहे. 4थ्या चरणामध्ये आणखी नाथ महाराज सांगतात की रुद्धी सिद्धी हात जोडी ती तयासी. अहो रुद्धी सिद्धी सुद्धा असतील त्या सुद्धा हात जोडतात. कुणापाशी हात जोडतात? पण मुखी अहर्निशी शिवजया. ज्याला शिवनाम, ज्याच्या मुखामध्ये अहर्निशी म्हणजे दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे माझी मज झाली छंद या नामाचा, असं ज्याचं झालं त्याला म्हणायचं मुखी अहर्निशी शिवजया. त्याला काय? रुद्धी सिद्धी हात जोडीती तयासी. हात जोडून उभे राहतात. अहो रुद्धी सिद्धी धुंडीती हरिभक्तासी. हुडकीत येतात म्हणले. रुद्धी सिद्धी पाचारित आणि त्याही धुंडीती हरिभक्ता. हरिभक्ताला धुंडीत येतात पण ते घेत नाहीत. सिद्धी लावी पिशेन कोण तया पुसे म्हणतात. नेले राजहंशे पाणी काय नको म्हणले. या सिद्धीमध्ये अडकून कुणा पडा. या आणि मादी सिद्धी आहेत, अष्टमहासिद्धी. अष्टमहासिद्धी प्राप्त झाल्यावर कुणाला वाटतं मी फार मोठा झालो आणि त्या सिद्धीमध्ये अडकून पडतो आणि देव दुरावतो. म्हणून संत म्हणतात हे मधले आडफाटे आम्हाला नको. आम्हाला ही तुझी रिद्धी सिद्धी नको, काय नको. वैष्णव तो जयान अवघी देवावरी माया. आमची देवावर माया आहे म्हणले. रुद्धी सिद्धी नको. हा, रुद्धी सिद्धी नको म्हणले. म्हणजे कशासाठी नको? त्या देवाच्या आड येतात आणि देव प्राप्त करण्यामध्ये बाधा होतात, म्हणून नको. विठाला कीर्तन 16 असा संकेत आहे ते. विठाला पण पूर्ण अभंगाचा भावार्थ ओघवता तरी हो द्या ना. ओघवता हो, संपत आला आता. काय चालू होतं आपलं? चुके यातायाती रिद्धी सिद्धी हात जोडीती तयासी. जोडून हात जोडून उभा असतात हो. त्यांच्या अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारे दारावर असतात. अहो देव ज्यांच्या घरी येतो, आता नाथांच्या घरी देव आला, दत्त चोपदारी करीत असे. दत्त चोपदार होता. श्रीखंड्या श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करीतो. स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो. स्वतः देव तिथं राहिलेला आहे. द्वारकेची मूर्ती आणि पाणी वाहे हरी
तिथं पाणी वाहतो. म्हणजे काय की नाथा घरी रुद्धी सिद्धी सगळ्या संतांना प्राप्त असतात, पण त्यामध्ये ते अडकून पडत नाहीत. पण शिवनामाना रुद्धी सिद्धी हात जोडून उभा राहतात, एवढं मात्र खरं आहे. विठाला भगवान शंकराचं वर्णन किती जरी केलं तरी तदपि तव गुणानाम ईश पारम न याती होत नाही. म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणात नाथ महाराज म्हणतात की शिवनाम हे सार आहे. सार जीवनाचं सार जर काय असेल तर ते शिवनाम आहे आणि भवसिंधू पार करणार आहे. अभंगाचं शेवटचं चरण एका जनार्दनी शिवनाम सार भवसिंधू पार पावावया. नाथ महाराज म्हणतात
की शिवनाम हे जीवनामधलं सार आहे आणि भवसिंधू पार करणार आहे. भवसिंधू ज्याला तरुण जायचं आहे ना, त्याच्यासाठी हे सार आहे. सार विचार किंवा या संसारामध्ये सार काढावं लागतंय. काय सार आहे? फलकट तो संसार आणि येथे सार भगवंत सांगितलं. सार काय आहे? देव. सार 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 विठोबा नाम तुझे सार, आणि मनोनी सुळ पाणी जपत आहे वारंवार विठाला. असं सार रूप असलेलं म्हणजे ते घेतलं की भवसिंधू पार होते. म्हणजे साररूप नाम आहे, तर हे साररूप नाम भवसिंधू पार करणार आहे. भवसिंधू तारीन घ्या रे माझी भाग, साक्ष पुंडलिक केला शे विठाला आता भवसिंधू म्हणजे हा संसार सागर, जन्म मृत्यूचा फेरा, आणि ह्या फेऱ्यामध्ये आपण अडकलो तर या संसाराच्या भवसागरामध्ये ह्या डुबत आहोत. म्हणजे नाका तोंडात पाणी जात आहे माणसाच्या. संसारामध्ये चालविती व्यवहार सत्य म्हणून इतके पडली हे रूढी जगा परिचार, चालविती व्यवहार सत्य म्हणून. सत्य म्हणू अज्ञानाचं पड डोळ्यावर आलंय. भ्रांतीमध्ये जगत आहेत. भ्रमधरीशी या देहाचा विठ्ठल मनसी कारे. या संसारामध्ये डोळे झाकून माणसं जगतात. मृत्यूची आठवण नाही, मरणाची कारे नाही आठवण. मी एक दिवस जाणार आहे एवढी सुद्धा आठवण नाही माणसाला. तो सुखाच्या मागे सारखा लागलाय. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाशीन पावला, माया वेष्टीला जीव माझा. देवा, या मायेनं मला त्रस्त केले आणि या भवसागरात मी इतका अडकलोय की मला हे सुटत नाही. हे मोहजाळ, मायेचं जाळ एवढं भयानक आहे की दैवी रेषा गुणमयी मम माया दुरत्या. पण देव म्हणतात घाबरू नको. मामेव ये प्रपद्यंते, जो माझ्याकडे येतो माया मेतम तरंती, तो मायेतून तरून जातो. म्हणजे भवसिंधू पार पावावया. माझं नाम हे भवसिंधूतून तारक आहे, तारून नेते. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सारण भवसिंधू उत्तरी. भवसिंधू पार उतरतो. मग असा भवसागर ज्यांना तरुण जायचंय, पांडुरंग परमात्मा सांगतो माझे हात नितंबक कराभ्यान धृतो येन तस्मात विधातुर्व सत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. कमरे इतकंच पाणी आहे रे बाबांनो, भेऊ नका. एवढं तुम्हाला घाबरतात लोक, तुम्ही मायेत सापडलात, अज्ञानात सापडलात, पण घाबरू नका. माझं नाम तारक आहे, ते घ्या आणि मग मात्र तुम्ही भवसिंधूतून तरुण जाल. हे कमरेवर जे हात आहेत माझे म्हणजे विठ्ठलाचे, ते कशासाठी आहेत? दाखवतात की एवढंच पाणी आहे, जास्त नाही, घाबरू नको. कमरे इतकंच पाणी आहे, तुला काय जास्त नाका तोंडात पाणी जाणार नाही. या भवसागराला तू घाबरू नको. पण कधी? तुझ्याकडं हरिनामाचे शस्त्र आणि यमे कुळगोत्र नामदेवी ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. मग यमे कुळगोत्र वर्जेले, तुझ्याकडे हे नामरूपी शस्त्र असू दे, मग भवसागर तरुण जाईल. अशा प्रकारे नाथ महाराज या अभंगामध्ये थोडक्यामध्ये भगवान शंकराच्या नामाचं महात्म्य आपण जसं वेळ भेटला त्या पद्धतीनं पाहण्याचा प्रयत्न केला. थोडंसं एक्सप्रेस झालं कारण भजन उशिरा थोडं सुरू झालं. 8:30ला मी सांगितलं होतं. तुम्ही म्हणाला असं नाही, 8:30ला सुरू झालंच पाहिजे. 9 ते 11 म्हणजे 9 ते 11 2 तास तर आमचं दमानं चालतंय. नसता गेला स्वर कुठं की ताल कुठं की मेळ नाही. विठाला आता कधीही लक्षात ठेवा, भजन 8:30ला चालू करा. 9 ते 11 म्हणजे 9 ते 11 वेळ भेटला पाहिजे वक्त्याला. नाही तर कीर्तन करायचं, उग हास्य विनोदाची कथा गोड वाटते, कशाला उभं राहायचं? देवाची कथा नावडे सर्वथा. मला माहित आहे सर्वांना कंटाळा येईल, पण विनोदाची कथा गोड वाटे. जीवाला कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. गप्पा हाणू द्या ना दुसऱ्या बाकीच्या. तुमच्या मनाला आम्हाला काय गप्पा येत नाहीत का? पण त्या मारायची ही जागा नाही ना. सगुण चरित्रे परम पवित्रे सादरवर नावे. इथं कशाला उभं राहिलो तर आम्ही? ज्ञान काय सांगितलं मी? भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्यात आणि प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. संत संगे अंतरंगे नाम बोलावे आणि
कीर्तनरंगी देवा सन्निध डोलावे असं सांगितलेलं आहे. म्हणजे ही कीर्तन मर्यादा सांभाळली पाहिजे. ती सांभाळण्याचा आमच्याकडला हा प्रयत्न आहे. विठाला यथामती यथावकाश भगवान शंकरांनी ज्या पद्धतीनं बुद्धीला प्रकाश दिला, बुद्धीमध्ये ज्या पद्धतीनं विचार प्रस्तुत केले त्या पद्धतीने सेवा झाली. बोलतो मी परंतु देवच बोलून येत असतो अशा अनुभूती कीर्तनात येणं महत्वाचं आहे. आपुल्या बळे नाही बोलवत मज विश्वंभर बोलवितो किंवा कृपावंत सखा वाचा त्याची अशा पद्धतीनं साळुंकी मंजुळ बोलत असे परंतु बोलविता धनी वेगळाचे अशा पद्धतीनं भगवान शंकरांनी जशा पद्धतीने सेवा केली तुम्ही गोड करून घेतली. आज थोडंसं भजनी मंडळ ताळामध्ये कमी म्हणजे संख्याच कमी आहे आणि गायक थोडे असल्यावर आणखी कीर्तनामध्ये रंग देवता उभी राहते. तर चला जशा पद्धतीनं तुम्ही सहकार्य केलं हे खूप मोठं आहे. झालेली सेवा समर्पित करण्या अगोदर थोडासा परिहार शेवटी देणं गरजेचं आहे. सुरुवातीला तर दिला म्हणल्यावर वेळच जातो. या तपोवन गावामधील सर्व तपोवृद्ध वयोवृद्ध ज्ञानानं, वृद्ध म्हणजे म्हातारे नाही, वृद्ध म्हणजे ज्ञानानं वाढलेला असं मी म्हणतो. ज्ञानानं वयानंही वाढलेला तो वृद्ध. असे वृद्ध आणि 180 वर्षाचे भीष्म पितामह तरुण होते युद्धामध्ये शंख फुंकायला. म्हणजे ते मनानं तरुण होते, वयानं वृद्ध मनानं तरुण असे असणारे सर्व वृद्ध तरुण बाल आदी करून बालगोपाळ महिला मंडळी माता भगिनी विनेकरी सगळे ताळकरी मला नाव कुणाची माहीत नाहीत सुंदर प्रमाण दिले. माझ्यासोबत आलेले कृष्णा महाराज वेदपाठक, राजेंद्र वेदपाठक, आमचे अमोल महाराज गोरे सर, आम्ही तिघजण सोबत आलेलो आहोत माझ्यासोबत. आणि पकवाजवादक महाराज सुंदर पकवाजाची सेवा सुंदर केली. कराड महाराजांनी आम्हाला बोलवलं. डॉक्टर साहेबांनी मला फोन केला होता तुमच्या बंधूनं. मी या गावामध्ये नवीनच होतो, आम्हाला रस्ताही माहीत नाही. आलोत सोनपेठहून इथपर्यंत आलोत व्यवस्थित. आमचा रस्ता थोडा कच्चा आहे तरी कराड साहेबाची आलेल्या फराळ हे ते व्यवस्था झाली आणि सुंदर अशी कीर्तनाची सेवा. आनंद हा वाटला की तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपला कीर्तन सेवेचा योग आला. भगवंतानं ही सेवेची संधी दिली आणि ही सेवा भगवंतासाठी या भगवान शंकराच्या चरणी समर्पित करतो. त्याचबरोबर आज या दुसरे पवित्र पर्व काळ आहे तो म्हणजे एकादशी. तुम्ही म्हणाल आज थोडा उशीर झाला पण होऊ द्या. दिंडी जागरण देवाप्रिय म्हणजे आज एकादशी आहे. आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी. आपलं व्रत एकादशी आहे किंवा ऐका व्रताचे महिमान नेमे आचरती जन गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णूशी. विष्णूशी समान आहेत श्रोते. प्रभू तुम्ही महेशाची निमूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती. बोल जरी गंगावती तरी अशा पद्धतीनं तरी न्यूनते पुरते अधिकही सरते करुणी घ्यावे तुमते विनवितो असे करचरण कृतमवा काय जम कर्मजमवा श्रवण नैरजमवा मानसमवा अपराधम विहितम विहितमवा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव सर्वं मम देव देव. झालेली सेवा भगवान शंकराच्या पायावर समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली. घ्या पुढचा चाल राहू द्या, उशीर झालाय. घ्यायचं का? जय जय